मारेगांव पुलिस थाना क्षेत्र से 3 अल्पवयस्क बच्चों का अपहरण कर फरार हुए एक शातिर आरोपी को यवतमाल स्थानीय अपराध शाखा की टीम ने गिरफ्तार किया है। ये कार्रवाई 3 नवंबर 2025 को हिंगन घाट तहसील के किन गांव में की गई। पुलिस ने आरोपी के कब्जे से तीनों अपहृत बच्चों को सुरक्षित मुक्त कराया है। पुलिस अधीक्षक कुमार चिंता के मार्गदर्शन में जिले में ऑपरेशन खोज अभियान के तहत लापता नाबालिग बच्चों की तलाश की जा रही है। इसी अभियान के अंतर्गत एलसीबी की टीम मारेगांव थाना क्षेत्र के अपहरण मामलों की समांतर जांच कर रही थी। इस बीच मारेगांव पुलिस थाने में अपराध भारतीय दंड संहिता के अंतर्गत 3 नाबालिग बच्चों के अपहरण का मामला दर्ज किया गया था। इस प्रकरण में आरोपी देवीदास अंगदास बावरे निवासी पांढर कबड़ा वर्तमान में किन गांव तहसील हिंगन घाट जिला वर्धा के छिपे होने की गोपनीय जानकारी एलसीबी को प्राप्त हुई। दिलशाद शेख की रिपोर्ट। 2025 रोजी फिर्यादी याने पोलीस स्टेशनला येऊन रिपोर्ट दिला की त्याच्या 3 अल्पवयीन मुलांना आरोपी देवीदास अंबादास बावरे राहणार पांढर कवडा याने भुरळ पाडून पळून नेले आहे असा रिपोर्ट दाखल होताच पोलीस स्टेशनला अपराध नंबर 309/2025 कलम 137(2) भारतीय न्याय संहिता प्रमाणे नोंद करण्यात आला आणि त्याचा तपास आम्ही पीएसआय प्रवीण सुळे पोस्ट मारेगाव यांनी केला। तपासामध्ये आरोपी अतिशय चलाक असल्याने आरोपीने त्याचा मोबाईल बंद केला होता, तसेच सिम कार्ड चेंज केले होते। त्याच्यामुळे आरोपीचं लोकेशन ट्रेस करणं फार अवघड होतं। पण आरोपीच्या शोधात आम्ही तेलंगणा राज्यात आदिलाबाद येथे गेलो। तेथे सुद्धा त्यांनी अशाच प्रकारचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले तपासामध्ये। त्यातून आम्ही त्यांच्या एफआयआर प्राप्त केल्या आणि आरोपीबाबत ग्राम निशान घाट जिल्हा आदिलाबाद येथून विशेष माहिती प्राप्त केली। त्याच्या वाहनाचं लोकेशन प्राप्त केलं आणि त्यावरून नागपूर येथे गेलो असता आरोपीबद्दल नागपूर येथे सुद्धा माहिती गोळा केली। त्यावर समजले की पोस्ट अंबाझरी येथे सुद्धा एका गुन्ह्यात आरोपीचा हात असल्याचा अंबाझरी पोलिसांना संशय आहे आणि ते सुद्धा आरोपीचा शोध घेत आहे। याचा अर्थ आरोपी हा सराईत गुन्हेगार होता आणि या गुन्ह्याला एक आंतरराज्यीय स्वरूप प्राप्त झालं होतं। आरोपीने ज्या ज्या ठिकाणी कामं केलं त्या त्या ठिकाणी आम्ही स्वतः आयओ म्हणून गेलो, आरोपीबद्दल विशेष माहिती गोळा केली आणि सतत आरोपीचा शोधात आतापर्यंत प्रयत्न करत आहोत। त्यानंतर हे पीडित मुलं यांचं भारत सरकारच्या मिसिंग द चाइल्ड मिसिंग ट्रॅक पोर्टल म्हणजेच वात्सल्य पोर्टलवर पूर्ण भारतभर त्याची माहिती भरली, पीडितेचं शोधपत्रिका तयार केली आणि प्रत्येक ठिकाणी ते लावले जेणेकरून पीडिता किंवा आरोपीचा शोध लागेल। आणि असा तपास सतत चालू असताना आम्ही त्या पालकांच्या संपर्कात होतो, त्यांना सांत्वना दिली होती आणि अशातच आम्हाला दिनांक 22ला आम्हाला आणि स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आरोपीची लोकेशन ट्रेस झालं आणि त्यांनी आरोपीला किनगाव वर्धा येथून अटक करून आमच्या स्वाधीन केलं। त्यानंतर आम्ही आरोपीला गुन्ह्यात अटक केली, त्याचा जाबजबाब घेतला। याच्यासोबत जे पीडित मुलं गेले होते त्यांची वैद्यकीय तपासणी केली आणि त्यांना CWC समोर हजर करण्यात येत आहे आणि आरोपीचा MCR तयार करून आरोपी सध्या यवतमाळ जिल्हा कारागृहात बंदिस्त आहे। अशा प्रकारे सदर गुन्ह्याचा क्लिष्ट गुन्ह्याचा आम्ही अतिशय मेहनतीने तपास केलेला आहे। प्रवीण सुळे, PSI मारेगाव।